संभाजीनगरमधून। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड असंवेदनशीलता पाहायला मिळाली आहे। कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्याला फळाचा रस त्यांनी पाजलाय। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी यांनी 9 दिवसांपासून उपोषण केलं होतं। पालकमंत्री संजय शिरसाटांना कन्नडला जायला वेळ नव्हता। त्यानंतर संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून घेतलं। त्यामुळे उपोषणकर्त्या सेठींना रुग्णवाहिकेमध्ये संभाजीनगरला जाऊन उपोषण सोडावं लागलं। शासनाला जे मी माझ्या मागण्या मी ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये शासनाने गांभीर्याने जो विचार केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार व उर्वरित मागण्या या पूर्तता होण्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो व जर कधी माझ्या मागण्यांमध्ये तथ्य असलं आणि त्या पूर्ण होण्यासारखं असलं तर ते लवकरात लवकर पूर्ण करावे ही विनंती करतो। या सगळ्या प्रकारानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी सारवासारव केले। त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार केलेली होती, पण मला पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडायचे अशी त्यांनी स्वतः विनंती केल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत। एक तुमच्यावर असं म्हटलं जातंय तुम्ही असंवेदनशील आहात आणि त्याचं कारण असं आहे की एका शेतकऱ्या 9 दिवसांपासून उपोषण करत होता आणि तो उपोषण करताना तुम्ही त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही बोलून घेतलं। ॲम्ब्युलन्स तहसीलदार सगळ्या तुमच्या दारामध्ये रात्री होत्या। बघा, असं समजायचं काहीच कारण नाही। हे गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे। मी त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मुंबईहून आलो आणि उपोषणकर्त्याचे वडील हे पक्षाचे आमचे कार्यकर्ते सुद्धा होते आणि त्यांनी हा इच्छा प्रदर्शित केली की मला त्यांच्याच हाताने उपोषण सोडायचं। माझे तहसीलदार तिथं होते, BDO तिथं होते। मग तहसीलदाराला त्यांनी जेव्हा आग्रह केला तर तहसीलदार म्हणे या आपण जाऊया, म्हणून ते माझ्याकडे आले। त्यांची पत्नी आली, त्यांची वहिनी आली आणि आमचे कार्यकर्ते सोबत होते। म्हणून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 1 तासभर त्यांना आम्ही बसवलं, सगळ्या गोष्टीशी चर्चा केली आणि त्याला उपोषण सोडवलं। तुम्ही त्याचे फोटोग्राफ्स पहा किंवा त्यांना विचारा। त्यांना विचारल्यावर ते म्हटले की आम्हाला बोलवण्यात आलं होतं। हो, त्यांना बोलवण्यात आलं। हो, शेतकऱ्यांना बोलवण्यात आलं होतं, म्हणजे त्यांनी केलेली मागणी होती त्याच्यामुळे त्याला बोलवण्यात आलं। आता एखाद्या शेतकऱ्याने बोलला की मला पालकमंत्र्यांना भेटायचंय, त्याला नाही कसं म्हणता येईल? असं आहे, पण तो गंभीर प्रश्नावरती उपोषण करत होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करत होता। तुम्हाला का नाही वाटलं की त्याच्याकडे गेलं पाहिजे? तू येऊ नको, मी येतो, तुमचाच कार्यकर्ता जर असेल तर? अहो, त्यांनी मागणी केली म्हणून मी त्याला बोलवलं। त्यांनी सांगितलं मला अरे त्यांना त्याला 9 दिवस झाले होते, त्याला चक्र येत होतं, त्याला अर्जंट इकडे आणणं गरजेचं होतं, त्याला अर्जंट इकडे आणणं गरजेचं होतं। इकडे आल्यानंतर पुन्हा त्याच्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा काम होतं माझं, म्हणून मी त्या अँगलने त्याला पाहिलं। उगाच तिथे जाणं आणि काय करणं यापेक्षा मला जायला वेळ आणि त्याला यायला वेळ हा समांतर होता म्हणून बोलवलं। त्याचा वाद होण्याचं काही कारण नाही। बरं, असं आहे की तुमच्या PAनं त्यांना असं सांगितलं की साहेबांना वेळ नाही आणि त्यामुळे तुम्ही इकडे या, असं काही नाही। माझे सगळे कार्यक्रम होते, ते स्वतः आल्यानंतर इथे 1 तास बसले होते आणि माझं त्यांच्याशी चांगलं बोलणं झालेलं, याच्यामध्ये कोणताही वाद होण्याचं काही कारण। तुम्हाला हे सगळं असंवेदनशील वाटतं? बिलकुल नाही वाटत। तुम्हाला खेद वाटतो? नाही वाटत। तुम्हाला चूक झाली असं नाही वाटत, नाही वाटत। जे घडलं नाही त्याच्यावर खेद असंवेदनशील काय कशाला आले? बरं, तुम्ही म्हणजे अतिवृष्टी झाली त्यावेळेस शेतांमध्ये गेलात, तुम्ही फिरलात, हे आम्ही पण बघितलं। मग तेवढी संवेदनशीलता तुम्ही एखाद्या शेतकरी, तुम्हाला असं काय वाटतं? असं तुम्हाला असं काही माझ्याकडून काढून घ्यायचंय का की मी प्रत्येकाच्या दारात जाऊन असं केलं पाहिजे? त्याचं माझं अंडरस्टँडिंग आहे ना, त्याचा त्रास व्हायचं काय कारण आहे? तो शेतकरी जेव्हा मला भेटायची इच्छा प्रदर्शित करतो तो येतो, तर ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं या कृतीला विरोधकांकडून टीका होते। विरोधक ते टीका करू द्यावं, आम्ही काय मदत करतो ना, आमच्या मनाला माहिती, आमच्या जीवाला माहिती। शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्यात जास्त आक्रमक आम्ही असतो। हे विरोधक हे काय करतात त्यांचा तो भाग आहे, आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही। शेतकरी माझा आहे, शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे ते करतो आम्ही। आणि त्या उपोषणकर्त्याला सुद्धा आता जाऊन तुम्ही पुन्हा बोला, 1 वाक्य काढून त्याची बातमी करण्यापेक्षा त्याच्याशी झालेला संवाद
तुम्ही एकदा तपासा आणि मला सांगा की त्याचं आणि माझ्या संवादामध्ये काय अंतर होतं का. ठीक आहे, धन्यवाद. हे होते पालकमंत्री संजय शिरसाट आणि शेतकऱ्याच्या उपोषणा जे सोडवण्यासाठी त्यांच्या घरी बोलवलं गेलं असं समोर आलंय, त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान